जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिरसा के गौरीसा। तुलसीदास सदा हरि चेरा नाथ हृदय महाडेरा। कीजे नाथ हृदय महाडेरा। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसवु सुरभो। सिया बलरामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर भगवान की, संत तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। ऐसा निज कीर्ती उदारू पूर्ण ब्रह्मशारंगधरू लीला विग्रही सर्वेश्वरू पूर्ण अवतार विध्वंसी। ओम नमो जी विश्वचालका जगद्वंद्या ब्रह्मांड नायका एकची असोनी अनेका भाससी विश्वरूपी। पुण्यक्षेत्र नैमिषारण्यामध्ये सुतजी शौनकादिकांना श्रीमद भागवत कथारूपी अमृत पाजत असताना सद्गुरु शुकदेवजी भगवान राजा परीक्षितीला मरावे परी कीर्तिरूपे उरावे ह्याचं चिंतन कथेच्या माध्यमातून डोळ्यामध्ये भगवंताचं रूप साठवावं, कानाने नामस्मरण कीर्तन भक्ती श्रवण करावी आणि हे सगळं सांगत असताना हळूहळू चिंतने चिंतने तद्रूपतः 7व्या दिवसाकडे आपण वळलेलो आहोत। नवे 7वा दिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला मुक्तीचा दिवस आहे। जीवनाच्या प्रत्येक वाटेवर शास्त्राची आणि संत विचाराची गरज आहे। घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिवाळा नको तो नुसती नाती। म्हणून संत महात्म्यांनी अवतार घेतला आणि जडजीवांचा उद्धार केला। श्रीमंत असू दे, सामान्य असू दे, गरीब असू दे, अडाणी असू दे, सुशिक्षित असू दे, कोणीही जरी जाती धर्माचा कसाही जरी आला दरबारामध्ये तर त्याला सुखच मिळतं आणि आनंदच मिळतो। एरवी आपण ज्या घरामध्ये राहतो, ज्या ठिकाणी राहत असतो, त्या घरामध्येही मंदिरासारखं सुंदर वातावरण व्हावं याकरिता आम्हाला कथा ऐकायची असते। याकरिता
अनेक उपासना संतांनी जीवनामध्ये सांगितली, परंतु एका ठिकाणी बसून कदाचित आम्हाला वेळ मिळत नाही नामस्मरण करायला, तर मग हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, याच्यापेक्षा सोपं जगात काही असू शकत नाही. हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. भगवंतांनी तुम्हा आम्हाला जन्माला पाठवलं, आपल्यावर विशेष काहीतरी कृपा होती म्हणून मानवी जन्म मिळाला. आणि बहुत खूप जन्माचं पुण्य एक वटलं, पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, संत म्हणतात. आणि ही शेवटची पाडी आहे, आता पुन्हा मनुष्य जन्म मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण हा गोड झाला पाहिजे असा विचार आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून ही कथा, माये बापांनी आपल्याला वासनेच्या बिछाण्यावर जन्माला घातलं, आणि जर वासनेच्याच बिछाण्यावर मेलो तर फायदा काय? आम्हाला साधनेच्या कर्माच्या बिछाण्यावर मरण यावं. पण संतांनी जेव्हा या लोकांचा अभ्यास केला, तेव्हा जगाला उपदेश केला आणि खंत व्यक्त केली. कोणा आवडतो संसार सारा, घरदार सारे मोह पसारा. परी दुःख वाटे अंतरी बघावे रे, अनुभव घ्यावे घडी घडी मनी तुझे नाम जपावे. चित स्थिर होनिया चरण पहावे रे, चरण पहावे नाम जपावे. हे करावं का ते करावं, पण चित्त मात्र संतांच्या चरणाशिवाय स्थिर होत नाही. की रमले मन श्री गुरु चरणी, 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 रमले मन श्री गुरु चरणी. मजने मुनका येतो नी हो, मजने मुनका येतो नी, रमले मन श्री गुरु चरणी, रमले मन श्री गुरु चरणी, रमले मन श्री गुरु चरणी. मजनी उनका ये थोनी हो, मजनी उनका ये थोनी हो, रमले मन श्री गुरु चरणी, रमले मन श्री गुरु चरणी, रमले मन श्री गुरु चरणी. असे अनेक भजन आहेत की जे संत देवापासून दूर होऊ शकत नाही. संत देवापासून दूर होणे म्हणजे एखाद्या मायलेकाची ताटातूट करणे होय. जसं एखादं बाळ आपल्या आईशिवाय राहू शकत नाही, मासोळी पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसे संत देवाशिवाय राहू शकत नाही. आमचं मनही तिथे लागावं म्हणून हा अट्टहास याजसाठी केला होता. अट्टहास कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस कशाला म्हणावं? आयुष्यातला प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस असतो.
आज शनिवार आहे, हा शनिवार शेवटचा शनिवार आहे आयुष्यातला, बरोबर आहे. आता हा पुन्हा येणार नाही, नेहमीसाठी गेला हा शेवटचा दिवस. आता असलेला हा तास, आता वाजलेले 2 आयुष्यातले शेवटचे 2 आहे, येणार नाही. म्हणून ते गोड व्हावेत. गोड व्हावे याचा अर्थ आनंदमय व्हावे. सदैव आमच्या चित्तामध्ये